दिलेत 1.5 एकरमधून 1.5 एकरमधून 2 क्षेत्रस्ते दिलेले आणि तहसीलदार तिसरा रस्ता देण्यासाठी त्या ठिकाणी हालचाली करतायत, आदेश काढण्याचा प्रयत्न करतायत असं त्यांनी आरोप केलेला आहे. यामध्ये ते मनोजदादा जरांगे पाटलांकडे व्यथा मांडणार आहेत आणि त्यांचे सर्व काही घटना आहेत ती सांगणार आहेत. त्याप्रमाणे तुम्ही मनोजदादा जरांगे पाटलाची भेट घेऊन तुम्ही आता 1-2 मिनिटापूर्वी देखील फेसबुक लाईव्ह सुरू होता त्यावेळेस म्हणला की समाजातील काही लोकांकडून समाजातच लोकांना त्रास होतोय. काय नेमका तो आरोप आहे आणि तुम्हाला काय वाटतं की वंजारी समाजाला वंजारी समाजाचे लोक जाणीवपूर्वक टार्गेट करतात? मनोजदादा जे बोलत आहेत ना ते योग्य बोलत आहेत. वंजारी समाज हा पूर्णपणे मनोजदादाच्या विरोधात नाही आहे. वंजारी समाज जो आहे, वंजारी समाजातील जी लाभार्थी टोळी आहे ती दादांच्या विरोधात आहे. दादांना चुकीचं बोलतात, चुकीचं दादांसोबत त्यांना स्टेटमेंट करतात. आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही कायद्याने चालणारे माणसं आहोत. त्या कारणास्तव माझं काल मनोजदादांच्या सहकाऱ्यांसोबत बोलणं झालेलं आहे. आज मनोजदादाचं माझं फोनवरती बोलणं होणार आहे. मनोजदादांसोबत माझं ज्यावेळेस बोलणं होईल तिथून पुढे मी माझी रूपरेषा आपल्याला कळवेल नक्कीच. आता दादा स्थानिकचे आमदार असतील, खासदार असतील यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ही घटना मांडलेली आहे का? काय त्यांचं म्हणणं आलं किंवा त्यांच्या प्रतिनिधीशी काय तुमचं बोलणं झालं आहे का? आणि यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आलेल्या काय भावींचे तुम्हाला फोन संपर्क, त्यांना आता या मतदारसंघामध्ये फिरायचं आहे, मतदान मागायचं आहे, मग शेतकऱ्यांची अशा काही व्यथा आहेत, शेतकऱ्यांचे असे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न किंवा मांडण्याचा प्रयत्न करतील का? या ठिकाणी आले होते का साहेब? परळी तालुक्यामध्ये फक्त ज्यांच्या नावाच्या पुढं मुंडे लागलंय ते जिवंत राहू शकतात. मुंडेंच्या व्यतिरिक्त या परळी तालुक्यामध्ये कुणीही जिवंत राहायचा हा अधिकार नाहीये असं मला तरी वाटतं. कारण तहसीलदार मुंडे, सर्व प्रशासनच मुंडेंनी भरलंय, तर आमच्यासारख्या दहीपळ्यांचा काय कुठं संबंधच नाही. कारण जर तहसीलदार एवढं सगळं होऊन सुद्धा तहसीलदार आणखीन सुद्धा मला शेतरस्ता देत नाहीये, तर त्याचा आका कोण हे तुम्ही बघायला पाहिजे. मी कसं सांगणार त्याचा आका कोण आहे, कुठं बसलेला आहे, काय करतोय? काय भूमिका असणार आहे आज जर त्यांनी या ठिकाणी